नमस्कार, मी डॉक्टर प्रणाली ढवस, बालरोग व नवजात शिशु तज्ञ, ढवस हॉस्पिटल, चंद्रपूर। आज मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। तो विषय म्हणजे विटॅमिन्स। आपण नेहमी या गोष्टीला प्राधान्य देतो की बाळाच्या जेवणामध्ये विटॅमिन्सचा समावेश असावा, पण नेमकं काय असतात हे विटॅमिन्स आणि ते कुठनं मिळतात आणि त्याच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं याच्याबद्दल आज आपण थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया। महत्त्वाचे विटॅमिन्स येतात विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि विटॅमिन डी। तर आपण एक एक करून या सर्व विटॅमिनवर डिस्कस करूया। सर्वप्रथम आहे विटॅमिन ए। विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ, याच्या डिफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं? तर विटॅमिन ए जो आहे तो आपल्या डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचा विटॅमिन आहे, डोळ्यांसाठी आणि स्किनसाठी। याच्या डेफिशियन्सीमुळे रातांधळेपणा किंवा डोळ्याची दृष्टी कमी होणे, त्वचा कोरडी होणे हे सगळे लक्षणे होऊ शकतात। आता आपण बघूया की कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये विटॅमिन ए खूप जास्त प्रमाणात आहे। विटॅमिन ए गाजर, मुळा, तसंच फिश या सगळ्या गोष्टींमध्ये ॲम्पल अमाऊंटमध्ये विटॅमिन ए असतं। जर आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्या जेवणात समावेश केला तर आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन ए मिळू शकतं आणि आपण रातांधळेपणा येणे, डोळ्याची दृष्टी कमी होणे या सगळ्या गोष्टींपासून आपला बचाव करू शकतो। दुसरा महत्त्वाचा विटॅमिन म्हणजे विटॅमिन बी म्हणजे जीवनसत्व ब। तर याच्या डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं? विटॅमिन बीच्या डेफिशियन्सीमुळे वारंवार तोंडाला फोडं येणे, अल्सर होणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। तर असे कुठले पदार्थ आहे ज्यामुळे आपल्याला विटॅमिन बी खूप चांगल्या प्रमाणात मिळेल? विटॅमिन बी दूध, दही, मासे, फिश या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात। तर या सगळ्या घटकांचा आपल्या जेवणामध्ये समावेश करायला पाहिजे। तिसरा महत्त्वाचा विटॅमिन आहे विटॅमिन सी। विटॅमिन सीचं काय काम असतं? विटॅमिन सी जो आहे, जो आपले रक्तनलिका जे असतात त्यांना बनवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो। विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे स्कर्वी नावाचा आजार होऊ शकतो। या आजारामुळे काय होतं तर या आजारामुळे खूप सारे बोनी डिफॉर्मिटी होतात आणि हिरड्यांमधून रक्त येणे हे सगळे लक्षणे असू शकतात। या सगळ्यांपासून आपला बचाव करण्यासाठी विटॅमिन सी रिच असलेले पदार्थ आपल्या जेवणात समाविष्ट करणं खूप आवश्यक आहे। जास्तीत जास्त प्रमाणात विटॅमिन सी आंबट फळांमध्ये असतं, जसं आवळा झाला, संत्री झाला, द्राक्ष झालं, टोमॅटो झाले। हे सगळ्या फळांचा बाळाच्या जेवणामध्ये समावेश असायलाच हवा। त्यानंतर महत्त्वाचं जीवनसत्व म्हणजे जीवनसत्व ड म्हणजेच विटॅमिन डी। विटॅमिन डी आजकाल खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक बनलेला आहे, कारण विटॅमिन डी जेवणातनं खूप कमी मिळतो। विटॅमिन डीचा मेन सोर्स आहे सनलाईट। जेव्हा सनलाईटमध्ये आपण जातो, कोवळ्या सूर्यप्रकाशात आपण जातो, तेव्हा आपल्या स्किनमध्ये विटॅमिन डी फॉर्म होतं आणि ते आपल्या सगळ्या शरीराला मिळतं। विटॅमिन डीचे कार्य काय असतात? विटॅमिन डी आपल्या इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी महत्त्वाचं आहे। बाळाच्या हाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी, दातांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी विटॅमिन डी। आजकाल खूप सारे विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स बाजारात उपलब्ध आहेत। तर डॉक्टराच्या सल्ल्यानुसार जेव्हा आवश्यक असेल त्यावेळी या सगळ्या सप्लिमेंट्सचा आपण वापर करायला हवा, पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे। त्यानंतर पाचवं म्हणजे विटॅमिन ई। विटॅमिन ई हिरव्या पालेभाज्या, फळे यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते। विटॅमिन ईचा जर आपल्या जेवणामध्ये व्यवस्थितरित्या समावेश केला तर आपल्याला स्किनचे आजार संभवत नाही। त्यामुळे विटॅमिन डीचा आपल्या जेवणात समावेश करणे खूप आवश्यक आहे। त्यातल्या त्यात बाळाच्या आहारामध्ये मिनरल्सचा पण समावेश करणे आवश्यक आहे। मिनरल्समध्ये येतात कॅल्शियम, फॉस्फेट्स, जे की दात स्ट्रॉंग बनण्यासाठी खूप आवश्यक असतात। झिंक, जेणेकरून बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। या सगळ्या गोष्टींचा बाळाच्या आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे। धन्यवाद।